नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज दिनांक 28/10/2024 आणि आजचा हवामान अंदाज आपण या आठवड्याचा जर पाहिला तर आपल्याला असं दिसेल की सध्याच्या अंदाजानुसार मंगळवार ते गुरुवार म्हणजे 29, 30 आणि 31 ऑक्टोबरला या दरम्यान राज्यातील दक्षिण भागामध्ये हा जो भाग आहे दक्षिण भाग सगळा म्हणजे याच्यामध्ये कोणता येते गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळचा तेलंगणा लगतचा भाग म्हणजे पांढरकवडा वगैरे या भागामध्ये घाटंजी, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, सातारा, रत्नागिरी, रायगड हा जो दक्षिणेकडचा भाग आहे राज्यातला, इथे मंगळवार, बुधवार, गुरुवार ढगाळ वातावरण राहील आणि काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस तिथे पडू शकतो. फार मोठा सार्वत्रिक खूप नुकसान होईल अशा पावसाची या भागात सुद्धा शक्यता नाही आणि उर्वरित जिल्हे जे आहेत तिथे तर मुळीच शक्यता नाही. जसं नागपूर आहे, वर्धा आहे, यवतमाळचा अमरावतीकडचा भाग आहे, वाशिम आहे, हिंगोली, परभणी, बीड, जालना, बुलढाणा, जळगाव, संभाजीनगर, नगर, नाशिक, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये क्लिअर वातावरण राहील. इथे कुठल्याही पावसाची शक्यता नाही. फक्त दक्षिणेकडच्या जिल्हे जे आहेत मी जे सांगितले तुम्हाला तिथे काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होईल. मोठा दिवसभर चालणारा दमदार पाऊस इथे सुद्धा होणार नाही आणि शुक्रवारपासून पुन्हा वातावरण जे आहे हे क्लिअर होईल आणि स्टेबल वातावरण होईल. हा या आठवड्याचा हवामानाचा अंदाज आहे. काही लोकांच्या हवामान अंदाजकांनी काही खूप मोठे भीतीचे किंवा खूप मोठा पाऊस पडेल, सगळीकडे पाऊस पडेल आणि असे काही अंदाज दिलेत. आपल्या हवामान तज्ज्ञाचं म्हणणं आहे की घाबरण्याची गरज नाही. फक्त या जिल्ह्यांमध्ये आणि ते काही भागातच पाऊस पडेल आणि हलक्या स्वरूपाचा राहील. मोठा पाऊस, वावणी पाऊस आणि हे असं वगैरे काही पडणार नाही. त्यामुळं ज्यांच्या पेरण्या काही शेतकऱ्यांनी आम्हाला फोन होते किंवा पेरणी करावी की नाही असे लोकांचे अंदाज आले, खूप मोठा पाऊस आहे, असं आहे तसं आहे, त्यासाठी थांबण्याची गरज नाही. थोडंसं लातूर आणि नांदेडचा हा जो भाग दिसतो इथल्या शेतकरी थोडंसं यवतमाळ म्हणजे नांदेड आणि यवतमाळचा हा जो पॅच आहे इथल्या शेतकऱ्यांनी थोडंसं थांबायला हरकत नाही 2-3 दिवस. बाकी शेतकऱ्यांनी कुठल्याही पेरणीसाठी वगैरे थांबायची आवश्यकता नाही. थोडासा पडलाही पाऊस तर त्याला काही फारसा फरक पडत नाही. तर हा झाला हवामान अंदाज. आता कृषी सल्ला मागच्या काही दिवस मी बाहेर असल्यामुळं थोडासा गॅप पडलेला आहे. त्यामुळं आपण जे लाईव्ह घेणार आहे आजचं लाईव्ह जे आहे त्यामध्ये तूर, हरभरा आणि त्यानंतर आपलं गहू या पिकांबद्दल सविस्तर आपण माहिती देणार आहे. तसंच उद्या संध्याकाळी 7 वाजता पण लाईव्ह ठेवलं आहे आपण. काही प्रश्न उत्तरं असतील. परत परवासुद्धा काही विषय आहेत म्हणजे ह्यामधला जो गॅप पडला आहे तो पूर्ण करण्याचा आपला प्रयत्न राहील. त्यामुळे तुमचे कापूस असेल, हरभरा असेल, गहू असेल, रब्बीचे कुठलेही मका असेल किंवा तुमचं तूर असेल या सगळ्याबद्दल तुम्हाला पुढच्या 3 दिवसामध्ये आज, उद्या आणि परवा संध्याकाळी 7 वाजता ही संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल. तर थोडक्यात ज्यांना पूर्ण लाईव्ह पाहायचं नाही, थोडक्यात काय परिस्थिती आहे त्यांच्यासाठी हे महत्त्वाचं आहे. काही ठिकाणी तुरीचे खालचे पानं पिवळे पडते. आता तूर पिवळी पडणं, वाळणं हे जे लक्षण आहे फायटोप्थेरा ब्लाइट म्हणजे खोडावर डाग जे पडतात त्याचे. पण जर खोडावर डाग नसतील तरी खालचे पानं जर पिवळे पडत असतील तर तिथं नत्राची कमतरता आहे असं समजा आणि तिथे 150 ते 200 ग्रॅम युरियाचा फक्त फवारा द्यायचा. साधा युरिया फक्त तिथं जर 150-200 ग्रॅम एका पंपाला टाकीला जर फवारला तर ते लगेच नत्राची कमतरता दूर होईल. जर तुमचं फवारणी असेल पहिली किंवा दुसरी फवारणी तर त्यात विद्राव्य खत न घेता मग तिथं युरिया घेतला पहिल्या दुसऱ्या फवारणीत तरी चालेल. जर पिवळे पानं खालचे पडत असतील आणि फायटोप्थेरा ब्लाइट नाही, नत्रामुळं पिवळे पडत असेल तर मशागत करताना तुरीच्या खोडाजवळ खोल मशागत करू नका. याच्यामुळे सुद्धा पिवळे पडू शकतात. बऱ्याच वेळेस काय होतं शेतकरी आपल्या शेतात तणच राहू नये त्यामुळं खोल मशागत खोडाच्या जवळ करतात, मुळं तुटून जातात, मग त्याला अन्नद्रव्य कमी पडते तेव्हाही पिवळं पडतं. त्यामुळे खोल मशागत तिथे करू नका. तुरीला पाण्याची गरज जर असली तर लगेच पाणी द्या, भर फुलात पाणी देऊ नका. आता भर फुलात तूर जर असेल आणि त्याला पाण्याची गरज असेल तर जर दम धरत असेल ती फुलं कमी म्हणजे शेंगात रूपांतर होईपर्यंत तर पाणी न दिलेलं बरं. पण जर शेत तापड आहे, ते पाण्याचा ताण सहनच करत नाही, मग हलकं पाणी तुम्हाला तुरीला द्यायला हरकत नाही. पण शक्यतोवर भर फुलात पाणी देऊ नये. फुल लागायच्या आधीच पाणी द्यायचं. तुरीला खत द्यायचं असेल आता तर उशीर झालाय त्यामुळे खत देऊ नका. पहिली फवारणी ही
जवळपास मराठवाड्यातल्या बहुतांश शेतकऱ्यांची आटोपली असेल. विदर्भात सुद्धा सुरुवात झाली आहे, पण विदर्भात बऱ्याच शेतकऱ्यांची पहिली फवारणी बाकी आहे. पहिली फवारणी ही फुल अवस्था कळी अवस्थेला काढायची आहे. ती अत्यंत महत्त्वाची फवारणी आहे. त्यात कुठलाही बदल न करता मी सांगतो ते अळीच्या नियंत्रणासाठी तुम्ही इमान घेऊ शकता 10 ग्रॅम, किंवा मस्केट 30 मिली, किंवा पांडा सुपर 30 मिली, यापैकी एक कुठलंही. हे अळीचं नियंत्रण करेल. पानं गुंडाळणारी अळी आहे सध्या मोठ्या प्रमाणात, तर हे झाले अळीनाशक. याच्यासोबत फुलाची संख्या वाढणं आपल्याला गरजेचं आहे. जेवढे जास्त फुलं तेवढं उत्पादन जास्त. आणि फुलाची संख्या वाढण्यासाठी झेप आणि 1261 झेप 15 मिली, 1261 100 ग्रॅम हे खूप चांगली मदत करते. याच्यामुळं फुलाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे झेप आणि 1261 घ्या. आणि याच्यासोबत मादी फुलांची संख्या वाढण्यासाठी जेवढे मादी फुलं जास्त तेवढे शेंगा लागतात. म्हणजे फुलाचं रूपांतर शेंगामध्ये मादी फुलांचं होतं, नर फुलं गळून जातात. आणि मादी फुलाची संख्या वाढण्यासाठी झिंक DDT 20 ग्रॅम आपल्याला जर घेतलं तर मादी फुलाची संख्यासुद्धा वाढते. त्यासाठी झिंक DDT 20 ग्रॅम हा झाला कळी आणि फुलाच्या सुरुवातीचा फवारा. मात्र दुसरा फवारा जो आहे हा भर फुलात, पूर्ण शेत पिवळं धमक दिसतंय अशा वेळेस भर फुलातला फवारा हा मराठवाड्यामध्ये दुसऱ्या फवाऱ्याची स्टेज बऱ्याच ठिकाणी आली आहे. विदर्भामध्ये 8-10 दिवसानंतर दुसऱ्या फवाऱ्याची 10 किंवा 12 दिवसानंतर येईल. मात्र मराठवाड्यामध्ये दिवाळीच्या दरम्यान दुसरा फवारा होऊ शकतो, किंवा दिवाळी झाल्यानंतर फार फार तर 2-4 दिवसामध्ये. तर उत्तम अळीच्या नियंत्रणासाठी अळीचा अटॅक जास्त वाढला आहे. आणि बारीक अळी जी आहे, आता ही तुमचे अमावस्या आहे दिवाळीची, त्यानंतर 2-4-5 दिवसानं तुम्हाला अळी अजून वाढलेली दिसेल. तर त्याच्यासाठी अळीनाशक हे चांगल्याच गुणवत्तेचं घ्या, याच्यात कॉम्प्रोमाइज करू नका. व्हिटारा प्लस जर मिळालं तर व्हिटारा प्लसच घ्या. नाही मिळालं व्हिटारा प्लस तर सिंजो 7 मिली घ्या. व्हिटारा प्लस 40 मिली किंवा सिंजो 7 मिली. हा फवारा अळीनाशकाचा खूप चांगला होणं गरजेचं आहे. कारण अळी आपल्याला जी दिसते ती मोठी झाल्यानंतर, पण छोटी अळी, लपलेली अळी ही सगळी मेली पाहिजे. त्यासाठी व्हिटारा प्लस किंवा सिंजो. आता आपण झिंक आधी वापरलेलं असते, त्यामुळं मादी फुलाची संख्या वाढते, नर फुलं कमी होतात. त्यामुळं परागीकरण कमी व्हायला नको. नर फुलं कमी झाले तर परागीकरण कमी होऊ शकतं. त्यामुळं परागीकरणाला कुठला इफेक्ट व्हायला नको. त्यासाठी बोरॉन 20 ग्रॅम त्यासोबत घ्या. आणि फुलाच्या संख्येत वाढ करून कमी गळ व्हावी त्यासाठी रायबा 5 मिली घेऊ शकता त्यासोबत. आणि प्रोपिको 20 मिली बुरशीनाशक. हे बुरशीनाशक तुम्ही घ्यायला हरकत नाही, कारण बऱ्याच ठिकाणी आता ढगाळ वातावरण राहील, धुवारी येऊ शकते. धुवारी आलेली असेल त्यांना नुकसान होऊ नये त्यासाठी प्रोपिको 20 मिली प्रोपिको. त्यांना फुलाच्या संख्येतसुद्धा वाढ होईल. जी व्हिजिटेटिव्ह ग्रोथ आहे त्याला थोडासा आळा बुरशीनाशक म्हणून काम करेल. त्यासाठी प्रोपिको 20 मिली. हा झाला दुसरा फवारा. त्यानंतर कापसामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस पडल्यानंतर कापसामध्ये आता खत जर द्यायचं असेल, म्हणजे कापसाचं वय झालं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कापसाचं वय आता 130, 40, कुठं 35, कुठं 125 दिवस झालेले आहे. कापूस म्हातारा झाला. जसं माणूस म्हातारा झाले की त्याचे दातं पडतात, केस पांढरे होतात, हातपाय गळून जातात, तसं कापसात झालं आहे. पानं पिवळे पडलेत, पानं गळून गेलेत, रोग आला, कीड आली. तर तुम्हाला जर पुनर्बहार घ्यायचा असेल तर तुम्हाला खत देणं आणि पाणी देणं गरजेचं आहे. अशा वेळेस तुम्ही खत देता आलं तर पेरून द्या, नाही देता आलं तर ड्रेंचिंग करा 2 ओळीच्या मध्ये. आणि तेही शक्य नाही झालं तर आपलं जीवाणू खतं जे आहेत NPK हे अर्धा किलो एकरी जरी दिलं तर तुम्हाला, पण खत दिल्याशिवाय कापूस सुधारणार नाही. जर चांगला कापूस असेल, फवारायचा असेल, तुडतुडा जास्त असेल तर नोव्हेट घ्या. आणि पांढरी माशी जास्त असेल तर ओडाची एक्स्ट्रा घ्या. आणि याच्यासोबत आता हे जर दिवाळीच्या आधी फवारायचं असेल तर हा फवारा. पण दिवाळीच्या नंतर जर फवारायचं असेल तर अमावस्या आहे दिवाळीला, मग आपल्याला पुढं सरेंडर घ्यावं लागेल, तो वेगळा आहे. जर दिवाळीच्या आधी होत असेल तर हे घ्या. नोव्हेट तुडतुडा जास्त असला तर, पांढरी माशी जास्त असलं तर ओढाची एक्स्ट्रा, दह्याच्या नियंत्रण सल्फर आणि सुखई, आणि अन्नद्रव्याची कमतरतेसाठी बिग बी. असा हा आपल्याला फवारा घेऊ शकतो आपण. ज्या ठिकाणी कापूस पिवळा लाल झाला आहे तिथे मी तुम्हाला ड्रेंचिंग करायचं सांगितलं आहे. फरदड शक्यतो टाळा. आणि हा अमावस्येनंतरचा फवारा जो आहे सरेंडर 30 मिली, दिवाळीनंतर जर घ्यायचं तर नोव्हेट 30 ग्रॅम, कॉपर ऑक्सिक्लोराईड किंवा ब्ल्यू कॉपर ज्याला आपण म्हणतो ब्ल्यू कार्ड 30 ग्रॅम, आणि बरारी 7 मिली. हा जर दिवाळीच्या नंतर झाला तर हा फवारा. दिवाळीच्या आधी झाला तर जो दुसरा सांगितला तो. हरभऱ्यामध्ये आपल्याला सध्या पेरणीची योग्य वेळ आहे. तुम्ही 15 नोव्हेंबरपर्यंत आरामशीर पेरणी करू शकता, कोरडवाहूची, बागायतीची, दोन्ही पण. त्यानंतर पेरणीच्या मागं तणनाशक जर वापरायचं असेल हरभऱ्याला, तसं
पेरणी झाल्यानंतर उगवून आल्यानंतर कोणतंही तणनाशक नाही आहे, फक्त उगवणपूर्व तणनाशक. त्याचेही 100% रिझल्ट मिळतील असं नाही, पण काही प्रमाणात काही तणांना ते नियंत्रित करतं. ते आहे आपलं झिल्लर, बुस्टरचं झिल्लर किंवा पेंडामेथिलिन चांगल्या कंपनीचं कोणतेही 700 मिली प्रति एकर हे तुम्ही वापरू शकता तणनाशक. बुस्टरचं बियाणं जर मिळालं तर नक्की घ्या. जाकी असेल, दिग्विजय असेल, विजय असेल हे बियाणं बाजारात सध्या तरी आहे. आता 2-4 दिवसामध्ये मला वाटतं ते संपून जाईल. काही मार्केटमधलं तर संपून सुद्धा गेलं आहे. BBF शक्यतोवर ब्रॉड बेड फरोजिया म्हणतात की उंच वरंबा सरी पद्धत 4-5 तास पेरायची आणि 6व्या तासाला किंवा 5व्या तासाला सरी पाडायची, खोल सरी पाडायची, म्हणजे आपोआप बेड तयार होईल. किंवा जोडओळ पद्धत 2 ओळी पेरायच्या, तिसरी सोडून द्यायची, 2 पेरायच्या, तिसरी सोडून द्यायची, किंवा सरी वरंबा पद्धत. शक्यतोवर या पद्धतीनं पेरणी करा. याच्यामध्ये उत्पादन वाढेल, बियाणं कमी लागेल, पाऊस जरी पडला तरी तुमचा हरभरा जळणार नाही. या पद्धतीनं पेरा. पेरणीपूर्वी रासायनिक बीज प्रक्रिया जर करायची असेल तर तुम्ही जोरमेट हे बुरशीनाशक घ्या. त्यातल्या त्यात मी परत एकदा सांगतो, ज्या ठिकाणी चारकोल रॉट रोग आलेला आहे, म्हणजे वर्धा, चंद्रपूर, नागपूर, अमरावती, यवतमाळ या सगळ्या जिल्ह्यांमध्ये सोयाबीनवर चारकोल रॉट आला होता, तो हरभऱ्यावर सुद्धा येऊ शकतो. त्याला थांबवण्यासाठी आपण जोरमेटची बीज प्रक्रिया आणि सोबत जर तुमचं कटवर्म आल्यानंतर जे कट करते ते जर असेल तर रियांश, नाही तर रियांशची गरज नाही, पण बुरशीनाशक जोरमेट तिथे घ्या. त्यासोबत रायझर टाकू शकता 5 मिली किंवा पाणी टाका. 3 मिली जोरमेट आणि 5 मिली रियांश, 5 मिली रायझर. रियांश वापरायचं की नाही तुम्ही ठरवा. ही बीज प्रक्रिया रासायनिक झाली. ही झाल्यानंतर तुम्ही जैविक बीज प्रक्रिया सुद्धा करू शकता. आधी ही करायची, त्याला सुकू द्यायचं आणि सुकल्यानंतर मग पुन्हा अर्ध्या तासानं NPK आणि ट्रायकोडर्मा लावायचा. किंवा हे तुम्ही बीज प्रक्रिया करून पेरून द्या आणि NPK बूस्ट DX अर्धा किलो आणि ट्रायकोडर्मा DX अर्धा किलो हे खतात टाका. पेरणीसोबत जे खत देतो त्यात मिक्सून पेरून द्या. तर ही झाली रासायनिक बीज प्रक्रिया. जर जैविक बीज प्रक्रिया करायची असेल तर ट्रायकोडर्मा, ट्रायकोबूस्ट DX 5 ग्रॅम, NPK बूस्ट 5 ग्रॅम पाण्यात मिसळायचं. 10 मिली पाण्यात 5-5 ग्रॅम टाकायचं आणि ते 1 किलोला त्या पद्धतीनं लावायचं. किंवा रासायनिक बीज प्रक्रिया करा आणि हे खतात मिक्स करून टाका 500 ग्रॅम. खत जास्त वाढ होणाऱ्या शेतामध्ये फक्त सिंगल सुपर फॉस्फेट द्या. मध्यम वाढ होणाऱ्या शेतात फक्त तुमचं DAP 12-32-16 किंवा 14-35-14 आणि कमी वाढ होणाऱ्या शेतात 20-20-0-13. आणि सोबत जर बजेट असेल तर रायझर जी 5 ते 10 किलो देऊ शकता. त्यानंतर काही ठिकाणी पावसा अगोदर पेरलेला हरभरा जो मरतोय, पावसाच्या आधीच पेरला, खूप शेतकऱ्यांनी काही घाई केली, मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी तसं झालंय आणि तो मरतोय आता पाऊस पडल्यामुळं. तर अशा ठिकाणी जर ओल असेल तर ट्रायकोबूस्ट DX आणि जर ओल नसेल तर पिक्सल 30 ग्रॅम आणि रायझर 50 मिली असा फवारा तुम्ही दाट फवारा जमिनीवर मुळापर्यंत औषध जाईल असा देऊ शकता. त्यानंतर गव्हाबद्दल थंडी पडेपर्यंत गहू पेरण्याची घाई करू नका. काही शेतकऱ्यांना फार घाई असते, लगेच गव्हाची पेरणी करायला सुरुवात करतात. थंडी जर पडली नाही तर लवकर गहू निसवतो, उत्पादनामध्ये खूप मोठी घट होते. त्यामुळे थंडी पडल्याशिवाय गव्हाची पेरणी करू नका. गव्हाला बीज प्रक्रिया अवश्य करा. जसं मी सोयाबीनबद्दल, हरभऱ्याबद्दल आग्रही आहे तसा गव्हाबद्दल सुद्धा आहे. कारण गव्हामध्ये खोडकिडीचा प्रकार खूप मोठ्या प्रमाणात वाढला आहे. तर सुरुवातीला कमीत कमी 25-30 दिवसापर्यंत प्रोटेक्शन मिळण्यासाठी रिहांश 5 मिली तुम्ही खोडकिडीसाठी लावू शकता. त्याच्यासोबत जर तुम्हाला लिओसिन 3 मिली प्रति किलो जर लावलं तर काय होईल, त्याची वाढ मर्यादित राहील. जास्त वाढला नाही म्हणजे पडणार नाही, वाढ मर्यादित राहिलं म्हणजे ओंबी मोठी पडल, फुटवे चांगले निघतील. त्यासाठी लिओसिन सुद्धा तुम्ही तिथे घेऊ शकता आणि NPK बूस्ट DX सुद्धा 5 ग्रॅम तिथं गव्हाच्या बीज प्रक्रियेसाठी तुम्ही घेऊ शकता. 2 प्रकारचे गहू असतात, संशोधित आणि सुधारित. जसं कंपन्याच्या जर जाती म्हटलं तुम्ही तर अजित 102 आहे, नाथचा मोहन वंडर आहे, श्रीरामा सीडचा 303 आहे, मैकोचा प्रथम 70-70 आहे, अंकुरचा केदार आहे. हे संशोधित जाती झाल्या. ह्या साधारणतः एकरी 30 किलो 25 किलो असं पेरतात. आणि ज्या सुधारित जाती आहे विद्यापीठाच्या ते लोकवन आहे 2189, 2496, 496 ह्या 40 किलो पेरायच्या. ह्या तुम्हाला काय म्हणतात विद्यापीठाच्या सुधारित जाती. गव्हाला खत देताना एकरी 2 बॅग 10-26-26 पेरताना द्यायचं आणि नंतर 25 आणि 50 दिवसाला 2दा युरिया द्यायचा. तर म्हणजे हे सगळं थोडक्यात मात्र महत्त्वाचा कृषी सल्ला होता. अधिक सखोल माहितीसाठी कृषी सल्ला या तुमच्या पिकांबद्दलच्या गहू, हरभरा, तूर, कापूस,
मका वगैरे या सगळ्या पिकांच्या सखोल माहितीसाठी आज संध्याकाळी 7 वाजता आपण लाईव्ह घेणार आहोत आणि तसंच उद्या परवासुद्धा आपण लाईव्ह येणार आहोत. धन्यवाद.